हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहा जाधव. मी आज आलेले आहे ठाण्यातील जिल्हा माहिती कार्यालयामध्ये. तुम्हाला माहिती असेलच, आत्ता या कार्यालयाच्या बाहेर या परिसरामध्ये टेरेस गार्डन ही आगळी वेगळी संकल्पना आहे, ती अंमलात येत आहे. त्यासाठी इथे काम देखील सुरू झालेलं आहे. मात्र हे टेरेस गार्डन नक्की कसं असणार आहे, या टेरेस गार्डनमध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या सुविधा असणार आहेत, त्याचबरोबर इथे कोणकोणत्या प्रकारची झाडं, वेली असणार आहेत, हे जे टेरेस गार्डन आहे ते कशा प्रकारे सुशोभित करणार आहेत आणि हे नक्की कोण करणार आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आज आपल्यासोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलेले आहेत विजय कुमार कट्टे सर. नमस्कार सर, नवराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. खरं तर हा आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे, तो आपल्या माध्यमातून इथे साकारला जातो. एकंदर या प्रकल्पाबद्दल काय सांगाल? प्रकल्प म्हणण्यापेक्षा माझ्या जीवनात जे काय झालेले, जे काय मी काम करत आलेले त्याच्याबद्दल सुचलेले एक नवीन उपक्रम म्हणता येईल. नवीन ठिकाणी मी करायला लागलो. जेव्हा मी माझ्या घरात 3,500 झाडं लावू शकतो, एवढे ओपन स्पेसमध्ये आणि लोकांना उपयोगी होणाऱ्या वस्तू करायला काही हरकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त शासकीय अथॉरिटीज म्हणा, ऑफिसर म्हणा, त्यांच्या मनात पण हेच विचार असल्यामुळे आपण हे काम इथे करतो. याची गरज पण आहे आणि इकडे येणारे लोक त्यांची काळजी पण आपल्याला घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, जेवढे हीट होतं ते इन्सुलेटर, वुडन प्लँक्सची इन्सुलेटर बनवतात. इथे फॅनची पण गरज पडणार नाही, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पण कमी यूज होतील. अशी एक सुचली आणि त्यांच्याबरोबर आलो, त्यांच्याशी डिस्कस केलो. ते पण तयार होते, मी पण तयार होते. लोक जुळत गेले, आतापर्यंत पण इथपर्यंत आले. सर, आता तुम्ही उल्लेख केल्यानुसार तुमच्या घरात देखील 3,500पेक्षा जास्त झाडांच्या सहवासात तुम्ही राहताय. एकंदर या सहवासात राहताना ते वातावरण कसं असतं आणि ती संकल्पना काय? 3,500 झाडं म्हणण्यापेक्षा 3,500 मित्र आहे माझ्या घरात. जेव्हा कोणालाही एक्सेप्ट करतो, आपुलकी जेव्हा निर्माण होतो, तिथे आपल्याला कुठलीही घाण वस्तू दिसत नाही, कुठलीही चांगलं दिसत नाही. सगळ्यांमध्ये आपण काहीतरी मिळतं ह्या दृष्टिकोनातून बघतो. एस्पेशली झाडांबद्दल बोलायचं म्हटलं तर लोक म्हणतात मला हे मिळतं म्हणून मी ते करणार, मी ते करणार नाही. झाडं त्याची जे काम ते केले. माझं काम काय, देवानी मला बुद्धी दिली, झाडांना दिले की नाही दिले माहिती नाही, पण माझ्यापेक्षा शहाणा ते झाड. प्रत्येक झाडांमध्ये त्यांची जसे आपली इम्युनिटी आहे, त्यांच्याकडे पण इम्युनिटी. ते इम्युनिटी फक्त स्वतःसाठी नसून आजूबाजूला लोकांना पण ते, म्हणजे आजूबाजू असलेल्या झाडांना पण उपयोगी असतात. फॉर एक्झाम्पल, मच्छर हे जे स्वतःनी डेव्हलप केलेले इम्युनिटी, म्हणजे लेमन ग्रास म्हणा, तुळशी म्हणा, लेव्हेंडर म्हणा, रोजबेरी म्हणा, ह्या झाडांमध्ये एक स्पेशल केमिकल निर्माण होतो. ते ऑटोमॅटिकली तिकडे असलेले सगळे किडे मकोडे सगळे तिकडनं पळून जातात. त्याच्यानी फक्त मला नाही, तिथे असलेल्या आजूबाजूच्या झाडाला पण ते उपयोगी ठरतात. म्हणजे शेवटी जीवन मी एकटा काही करू शकत नाही, एकटा जगू शकत नाही. हे संदेश आपल्याला त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. हे जे शिकणं आहे त्याच्यानी माझे आयुष्यातले अनेक क्षण जे निराशा होते ते आशावादी झाले आणि प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं बघायचे एक दृष्टिकोन पण मला मिळाले. या नाहीतर हे 3,500 झाडं मी नाही लावलं असतं तर आत्तापर्यंत मी फक्त माझ्या कोपऱ्यात बसून ते बेडका म्हणतात ना, बेडका आपलं विहिरीमध्ये मी मोठा मी मोठा मी मोठा तसंच राहिलं असता. ह्या झाडांबरोबर जोडून मला भरपूर काय शिकायला मिळालं, भरपूर काय बघायला मिळालं, भरपूर काय करायला मिळालं. हेच एक्झाम्पल. लोक म्हणतात गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम होत नाही. मी म्हणतो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पण एवढीच चांगलं लोक आहेत जेवढी आपण बाहेर बघतो. फक्त आपली जे कॉन्सेप्ट आहे, आपले विचार आहे, त्यांचे बघण्याची जी दृष्टिकोन बदललं तर ते पण तेवढीच, ते पण शेवटी माणसं. ते मला इथंच नाही, भरपूर ठिकाणी एक्सपिरियन्स झाले. इथं तरी त्यांनी ओपन फ्री हँड दिलेलं, मला जे पाहिजे ते करायचं. सर, इथे हे बॉक्स आपण वेगवेगळे ठेवलेले आहेत, नक्की आपण याच्यात काय करणार आहोत? बॉक्स म्हटलं की आपण काहीतरी तिथे ठेवणार आहे. लोक हे बॉक्स एक सुंदर दिसण्यासाठी करतात. मी माझे हे जे बॉक्स आहे हे पाईनवूडचे बॉक्सेस आहे. पाईनवूड म्हणजे तिथे पाण्याने हे वाकडे होत नाही आणि घट्ट असल्यामुळे तिथे किडे लागत नाही. तिसरी गोष्ट, याची आयु भरपूर मोठी आणि दिसायला पण सुंदर दिसतात. याच्यात मी माती घालणार, याच्यात झाडं लावणार. वूड असल्यामुळे
झाडाला त्याची प्रॉपर्टी म्हणजे त्याची ह्या वूड म्हणजे काय, शेवटी झाडच आहे. त्याच्यात असलेले सत्व ते झाडाला खायला मिळतील, झाडं वाढतील, सुंदरता पण होईल, उपयोग पण. हे जे वस्तू बनवलेले सगळे रस्त्यावरती पडलेले, काम झाल्यानंतर फेकून दिलेले वस्तू आपण उचलून आणून हे काम करायचा प्रयत्न करतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे माती जे यूज करतो त्याच्यात गार्डन सॉइल यूज करत नाही. आपण जे काही सॉइल यूज करणार आहे ते पण एक इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर जे उरलेले कोल बर्न करून इलेक्ट्रिसिटी जनरेट होतं, ते उरलेले कोल त्याला सिंडर म्हणतो, पण ते यूज करतो. त्याच्यात जे असलेलं सत्व कुठलेही मातीमध्ये नसतं. त्याच्या व्यतिरिक्त जे आपण खली यूज करणार आहे, नीम खली आहे, कस्टर्ड खली आहे, मस्टर्ड खली, हे सगळे आपण माणसांनी फक्त ऑइल काढून घेतो, ते फेकून देतो. ते जे फेकलेले वस्तू आहे ते आपल्या झाडासाठी उपयोगी, आणि हळूहळू त्याचे असलेले सत्व झाडांना मिळते आणि झाडं वाढतील. प्रत्येक वस्तू जे का आपण करणार आहे, वेस्ट टू वेल्थ, याच्याने याचे उपयोग कसा लोकांना दाखवून द्यायचे. आणि इथे आपण ट्रेनिंग सेंटर पण करणार आहे. आपण मी सांगितलेले आहे सर, दुसऱ्या याच्यामध्ये इथे सेक्शन्स असणार, मीटिंग सेक्शन असणार, सेल्फी सेक्शन असणार. त्याच्या व्यतिरिक्त झाडाचं संगोपन कसं करायचं, इथे लावलेले झाडं नाही, तुमच्या घरात असलेले झाडं तुम्ही इथे आणलं तर त्याचं संगोपन कसं करायचं, कसं केअर करायचं, आपण इथे प्रशिक्षण पण देणार आहे. हे सगळं करण्यासाठी जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी फक्त जगाने दिले, एक फ्रीडम दिले ते करण्यासाठी. त्याच्याबद्दल मला खूप आदर आहे. शासनाचे पण उद्देश तेच आहे, सरकारचा पण उद्देश तेच आहे, सरकारी कर्मचाऱ्यांची पण तेच उद्देश आहे. फक्त आपण एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, त्यांची लिमिटेशनमध्ये आपण काम करायला आहे. माझ्यामुळे त्यांना नुकसान नाही व्हायला पाहिजे, हे माझी जिम्मेदारी. त्यांनी मला जिम्मेदारी की मी माझ्या प्रामाणिकपणे त्यांना कुठलेही धक्क न करता, कुठलेही हे न करता हे कंप्लीट करायचे विचार. सर, या टेरेस गार्डन मध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या झाडं, वेली वगैरे लावणार आहोत? टोटल 17 प्रकारचे वेली ते लावणार आहे. प्रत्येक वेलीची एक सुंदरता वेगळी आहे, पानं वेगळी आहे, कलर वेगळी आहे. ते काही वेलीमध्ये फ्लॉवर्स पण आहे, काही वेलीमध्ये सुंदरता वेगळ्या प्रकारात. आणि वेली जे असतात हवेतनं कार्बन जास्त एब्सॉर्ब करण्याचे, म्हणजे त्याच्यामुळे नासा रेकमेंडेड प्लांट्समध्ये मनी प्लांट याला हायेस्ट अथॉरिटी दिलेली आहे. तसं स्नेक प्लांट हे पण इकडे असणार, ते जमिनीत असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही ग्रासेस, लेमन ग्रास आहे, फक्त लेमन ग्रासची उपयोग फक्त हवा शुद्ध करण्यासाठी नाही, मॉस्किटो याचे उपयोग आपला आयुर्वेदिक बेनिफिट्स, चहा पण बनवू शकतो, त्याचे स्टेम्स कापून मटणमध्ये घालू शकतो, त्याच्यानी माझं मटण जीर्ण करण्याची पण शक्ती मिळेल. तसे भरपूर अजून 7 ते 8 झाडं तेल असणारे, फुलांचं असणारे, रोज तरी सगळ्यांना आवडते असणारच असणारे, जास्वंद असणारे, रातराणी असणारे, असे अनेक संकल्पना आहे. पण योग्य वेळी आपण त्याची डिटेल. एक कधीपर्यंत सर इथे आहे ते टेरेस गार्डन पाहायला मिळेल, त्याचा अनुभव घेता येईल? अंदाजे माझ्या अंदाजाने ह्या मंथ एंड पर्यंत आपण हे टेरेस गार्डन पूर्ण तयार करू. त्याच्या अगोदरच हे जे काय आता करायला लागले, स्वतःची हिमतीने करायला, स्वतःची इन्व्हेस्टमेंटनी करायला लागले. आपण कॉर्पोरेटला अप्रोच केलेले, त्यांच्याकडनं सपोर्ट मिळाला तर जून 5 जे एन्व्हायरमेंट डे म्हणून जे सेलिब्रेट करतात होल वर्ल्ड, आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे करून दाखवू शकतो. अशी प्रयोग प्रत्येक ठिकाणी लोकांना करायला प्रेरणा देऊ शकतो, आणि ते ट्रेनिंग सेंटर पण करू शकतो. हे माझी उद्देश आहे. शेवटी काय, काही ठिकाणी आपल्याला अडतो, जिथे मला जमत नाही तिथे मी दुसऱ्यांचा मदत घेतो. त्या मदतीसाठी मी कॉर्पोरेटला अपील पण करतो. तुमचे ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता यांच्यात. सर, एकंदरच हा प्रकल्प करायचा म्हटल्यावर याच्यात काही थोड्याफार प्रमाणात पैशांची देखील गरज लागत असते. मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या सोर्सचा उपयोग करत असतो. काही फाउंडेशन्स म्हणा किंवा डोनर्स म्हणा, यांची आपण मदत घेत असतो. तर अशा आपल्या निसर्गप्रेमींना काय आवाहन कराल? निसर्ग आता तुम्ही म्हटलं स्पॉन्सरशिप, कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपसाठी मी अपील केलेले, अजून एकदा अपील करतो. तुमचं सहकार्यामुळे हे जे वस्तू आहे तुमचं नावलौकिक पण होईल. तुमच्या मनातलं एक इच्छा, काहीतरी निसर्गाला द्यायची जी इच्छा आहे, तुमच्याकडे टाइम नाही म्हणून तुम्ही पैसे देऊन मला सपोर्ट करणार असेल तर तुम्ही पुढे येऊ शकता. फक्त प्रचारासाठी नाही, तुम्ही एन्जॉय पण करू शकता आणि ह्याच्याने शिकून घरी घेऊन जाऊ शकता.
तुमचं निज जीवनामध्ये ह्याची उपयोग काय तुम्हाला कळू शकतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतात तुम्हाला इथे भरपूर मिळेल. ते झाडांमध्ये जे शिकायला मिळतील ते कुठेही शिकायला नाही मिळणार. खरं तर आपण या टेरिसचं आहे ते गार्डन टेरिसमध्ये रूपांतर करणार आहोत. मात्र तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे इथालची कोणतीही वस्तू आहे तिची जागा न बदलता, उदाहरणार्थ ही आपल्या मागे पाण्याची टाकी आहे, हिची जागा न बदलता आपण जर इथे टेरिस गार्डन करणार आहोत तर मग याला आपण सुशोभित कशा पद्धतीने करणार आहोत? झाडांमध्ये अनेक प्रकार आहेत. प्रत्येक झाडाचं एक प्रवृत्ती वाढण्याची. खालनं वरती येतात, काही झाडं वरनं खाली येतात. इथे आपण क्रीपर लावले, ते खाली लोंबळणार, सुंदर पण दिसणार आणि येणारी हवा शुद्ध असणार. असे जिथे काय हाईट आहे त्याला कवर झाडांनी होणार. ते क्रीपर असतील, एक तर कुठलं तरी झाड असतील, त्याच्याने हे पण कव्हर होईल, ते पण कव्हर होईल. आणि प्रत्येक जे बीम्स दिसतात त्याच्यात हँगिंग गार्डन असल्यामुळे पूर्ण एरिया हँगिंग गार्डन सुशोभित होणार आहे. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा हे पिलर बघतो ह्याला पण वुडन बॉक्स तयार करणार, इथपर्यंत आणणार, इथे झाडं लावणार, इथे वरती क्रीपरनी वरती जातील. जेव्हा हे वरती जातील, वरती जे आपण रूफ सिलिंग करणार आहे कम्प्लीट, तेव्हा ते झाडांना सपोर्ट मिळेल आणि पूर्ण वरचं सेक्शन जे ग्रीन आणि ग्रीन होणार आणि शुद्ध हवा इथे आलेल्या लोकांना पण मिळेल आणि वातावरणामधलं कार्बन डायऑक्साईड पण कमी होईल. सर, हा संपूर्ण प्रकल्प आहे तो ठाण्यातील जिल्हा माहिती कार्यालयाच्या इथे आपण आहे तो उभारत आहोत. आणि या प्रकल्पासाठी तुम्हाला कशा प्रकारे जिल्हा माहिती कार्यालयाकडनं सहकार्य मिळत आहे? सहकार्य म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांचे पण इंटरेस्ट तेच होत आणि एकट्यानेच काही करू शकत नाही कोणी. नोबडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. त्यांचे अधिकारात जे काय बसतं त्याच्याने काहीतरी चांगलं करता येतं. मला एक टीम मेंबर म्हणून त्यांनी घेतले त्या, आणि आपण 2 झाले, 3 झाले, असं लोक वाढतील. प्रत्येक फील्डमध्ये एक्सपर्ट त्याच्यात येईल. त्यामुळे हे जे कार्यक्रम करतो हे माझं नाही ना त्यांचे, हे शासकीय, म्हणजे शासनाचा उद्देश एकच आहे, लोकांचं भलं होऊ दे. जे काय असेल ते भलं होऊ दे. ते आपल्याला सनप सराकडून मार्फत लोकांना समजवायचं आहे. ते फक्त बोलत नाही, ते बोललेले वस्तू चालून दाखवतात. वॉक द टॉक जे म्हणतात ते इथे आपल्याला बघायला मिळेल. फक्त हेच नाही, अजून भरपूर प्रोजेक्टमध्ये त्यांची मला सहकार्य मिळालेले आणि जे कोणी ऑफिसर आपण भेटलेले त्यांची पण इच्छा, हे क्लायमेट चेंजेस जे होतं त्याचा कसं काय आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हेच विचाराने ते लोक आहेत. नमस्कार, मी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे. आज अक्षय तृतीया, आपल्या संस्कृतीमधला एक महत्त्वाचा दिवस, आणि या दिवसानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाने एक छोटासा उपक्रम केला आहे. त्याचं नाव आहे टेरेस गार्डन. या कामासाठी आम्हाला खूप महत्त्वाचं मोलाचं मदत मिळालेली आहे. ती म्हणजे विजयकुमार कट्टी आणि आसरा फाउंडेशनचे मोहनजी शिरकर यांचं. अत्यंत निस्वार्थी भावनेने ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये झाडांची लागवड, परंतु मच्छरविरहित परिसर, कार्बन डायऑक्साईडचा कमीत कमी त्रास, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते दोघंही जण अत्यंत मन लावून काम करतायत. आज आदरणीय निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने आणि तहसीलदार सचिन चौधर यांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचबरोबर गिरीश काळे यांच्या उपस्थितीत आपण या टेरेस गार्डनचं उद्घाटन केलेलं आहे. याचा उद्देश एकच आहे, आपण निसर्गाकडून भरभरून घेतो, मग आपण निसर्गाला थोडंसं तर देऊया. आपल्याला मार्गदर्शन करायला कट्टी सर आहेत, मोहन शिरकरजी आहेत. त्यांच्या या उपक्रमाला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया. त्यांचा स्वार्थ यामध्ये एकच आहे, तो म्हणजे या निसर्गाचं संरक्षण आणि या निसर्गाचं संरक्षण. बाकी त्यांना काहीच नकोय. असाच एक दुसरा उपक्रम सुद्धा ते घेत आहेत. ते म्हणजे आपण सर्वजण जीन्स घालतो. त्या जीन्सचं आपण करतो काय, एक थोडे दिवस झाले की आपण कंटाळतो आणि ती जीन्स कोणाला तरी देऊन टाकतो किंवा फेकून देतो. परंतु या जीन्सपासून, टाकाऊपासून टिकाऊ अशी जी कन्सेप्ट आहे, तर या जीन्सपासून ते खूप सुंदर अशा बॅग्स बनवतात. मग ती बॅग असेल ऑफिससाठी, ती बॅग असेल भाजीसाठी, ती बॅग असेल ट्रॅव्हलिंगसाठी,
ती बॅग असेल कुठल्या वेगवेगळ्या वस्तू नेण्यासाठी, आणि त्यासाठी ते फक्त फक्त आणि फक्त शिलाई घेतात. शिलाईची फी असते हार्डली 200-250, मॅक्झिमम 300, पण तेवढ्या रुपयांमध्ये आपल्याला आपल्याच जीन्समधून खूप छानशी अशी बॅग मिळते. आणि विशेष म्हणजे ही बॅग शिवतं कोण, तर ज्या गरजू महिला आहेत, ज्यांचा कुटुंबात त्यांचा चरितार्थ त्या शिवणकामावर चालतो, अशा महिलांना आपण त्या बॅग शिवण्याचं काम देतो. चला, मग या दुसऱ्या उपक्रमासाठी सुद्धा आम्हाला तुमची सर्वांच्या मदतीची आणि प्रतिसादाची गरज आहे. कट्टी सरांसारखे, शिरकर सरांसारखे अशी चांगले लोक आपल्या समाजासाठी, निसर्गासाठी आपलं तनमन धनपूर्वक काम करतायत. आपलं काम आहे फक्त त्यांना सहकार्य करणं. त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊया आणि आजच्या या अक्षय तृतीयेच्या सुंदरशा दिवशी एक जीवनातली चांगली सुरुवात करूया. आम्ही केलेली आहे जिल्हा माहिती कार्यालयाने. तुम्हीही पुढे याल असा विश्वास मला वाटतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी विजयकुमार कट्टी, ठाण्याचे एक नागरिक आहे. आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण इथे एक कार्यक्रम राबवलं होतं. हे एक शुभेच्छा म्हणून सांगता पण येतं, पण सगळे मच्छरनी खूप त्रास येत आहे. बरेच निदान केलेले. माझे विचार असा आहे की नेचरमध्ये मच्छरला पळवायची शक्ती आहे, ते शोधूया, ते लावूया, त्याच्याने आपले फायदा घेऊया. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला निसर्गामध्ये होणारे क्लायमेट चेंजेस, ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यासाठी रिड्यूस करायला पण हे झाडं आपल्याला मदत करतील. आपल्याला त्यांच्याशी संबंध जोडता येतं. हे एक प्रोग्राम आपण चालू केलेले. त्याला आपण म्हणतो एम्ब्रेस द नेचर प्रोटेक्शन. आणि दुसरी एक प्रोग्राम अशी आहे, बरेच गारमेंट फॅशन आता एवढी वाढलेली आहे, लोक वर्षातून 2दा-3दा पॅन्ट चेंज करतात. ते सगळे लँडफिलला जातात आणि एक पॅन्ट लँडफिलला गेलं तर जवळजवळ 33 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड नेचरला निघून जातं. त्याच्याने ग्लोबल वॉर्मिंग वाढते. आणि समजा ते कुजलं, मिथेन, ते त्याच्यापेक्षा हार्मफुल आहे. माझे विचार असे आहे, तुमची जीन्स पॅन्ट मला द्या, मी त्याला धुतो आणि डिसइन्फेक्शन करतो. तिसरं, त्याच्याने काहीतरी नवीन प्रोडक्ट बनवतो, ते तुम्हाला येणारे 10 वर्ष युजफुल होता येईल. म्हणजे निसर्गाचे पण फायदा होईल, तुमचे पण फायदा होईल. कॉमन मॅन निसर्गाबरोबर कसं जुळू शकतो आणि कसं कॉन्ट्रीब्युशन करतो, हेच विचार आपण ह्या दिवशी सगळ्यांना सांगायचे. आणि जून 5 पर्यंत आपल्याला सगळ्यांना पोहोचून हे संदेश पोहोचवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला मदत करा, हे नम्र विनंती. नमस्कार, मी आसरा फाउंडेशनचा अध्यक्ष त्याने बोलतो की आत्ता जे काही कट्टी साहेब बोलून गेले, आपल्यासाठी एक चांगल्या गोष्टीबद्दल परिचय करून दिला. ह्या गोष्टीला आम्ही आसरा फाउंडेशन मार्फत सपोर्ट करतो. एवढी चांगली गोष्ट त्या समाजासाठी, निसर्गासाठी करतात, तर मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहून चांगले चांगले उपक्रम त्यांना सोबत घेऊन पुढे भविष्यात राबवणार आहोत. आणि लोकांनी तरी आपल्याला पण सगळ्यांना ही विनंती आहे की अशा गोष्टीसाठी आपण प्राधान्य द्यावं. आपण मुलांसाठी किती प्रेमाने वाढवतो त्यांना, काही वेळा ती मुलं पण आपल्याला बघत नाही. आजची सिच्युएशन अशी आहे, पण झाडांवरती केलेलं प्रेम नक्कीच विसरणार नाही आपण. नेचरमध्ये झाडं आपल्याला नक्कीच वाचवतील भविष्यात. ज्या ग्लोबल वॉर्मिंग चाललं आहे, माझे असं आपली हे आहे विचार आहे भविष्यात आसरा फाउंडेशनकडून की प्रत्येकाने आपण जिम्मेदारी घेऊन झाडं लावावी, जी पर्यावरणाला चांगली पोषक आहेत, जी मच्छर जाण्यासाठी चांगली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लावलेले झाड सतत, आमचं असं प्लॅनिंग आहे भविष्यात की आसरा फाउंडेशनकडून जनतेसाठी आपण लावलेले झाड सातत्याने 5 वर्ष जगवावं, जशी मुलांची काळजी घेतो त्याप्रमाणे. आणि त्या झाडांचे प्रत्येक वर्षी आपल्याबरोबरचे आपण त्या झाडावरचे फोटो आपल्याकडे पाठवावे. आपण त्याचं रेकॉर्ड मेंटेन करू आणि समाजासाठी एक नवीन दिशा द्यायचा प्रयत्न करू. आणि तुमच्याच सहकार्याने, अशा सहकार्यातूनच भविष्यात हे ग्लोबल वॉर्मिंगचं जे भीषण हे आहे ते हळूहळू वाचायला कुठंतरी थांबायला मदत होईल. खरं तर आपण आता सरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये सरांनी एक आपल्याला खूप सुंदर वाक्य सांगितलं की आपण माणूस म्हणून प्रत्येकाला काही ना काही देत असतो, पण हा निसर्ग असा आहे, ही झाडं अशी आहेत, ती माणसाला जगवण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा
ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात. जर ती आपल्याला जगवण्यासाठी इतकी काळजी घेत असतील, त्यांचं देणं ते करत असतील, तर त्यांच्या वाढीसाठी जी पोषक द्रव्य आहेत ती आपण त्यांना पोहोचवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि खरंच हा एक सुंदर विचार सरांनी या मुलाखतीमध्ये मांडला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.